मुलांसाठी मी काही प्रभावी सवयी घेऊन आलोत. तर त्यामधला सवयी नंबर 1 आहे की मुलांना अंथरुणाची घडी घालण्याची सवय. सकाळी उठल्यानंतर तुमच्या मुलाने अंथरुणाची घडी केली, अंथरूण छान आवरून ठेवलं तर कुणाला आवडणार नाही? प्रत्येकालाच आवडेल. पण खरंच आपली मुलं असं करतात का? असा प्रश्न विचारल्यावर बहुतांचं उत्तर नाही असं येतं. याचं कारण काय? तर याला एकच कारण आहे की आपण आपल्या मुलांना अंथरुणाची घडी घालण्याची सवय लावलेलीच नसते. आजूबाजूचा पसारा आवरून ठेवण्याची सवय लावलेलीच नसते. आता ही सवय मुलांना लावायची, पण कशी लावायची आणि ही सवय मुलांना काय देऊन जाईल? तर सर्वप्रथम ही सवय मुलांना लावली की मुलांना स्वतःविषयी आदर वाटायला लागेल. आणि ज्याला स्वतःविषयी आदर असतो तो कधीच गबाडा राहत नाही, अव्यवस्थित राहत नाही. उठल्या उठल्या तो स्वतःची चादर नीट करेल, स्वतःच्या जवळच्या आजूबाजूचा पसारा आवरून ठेवेल. आणि ही सवय ज्याच्या अंगी असते त्यांच्यामध्ये शिस्त आपोआप येते. शिस्तीबरोबरच अशी मुलं जास्त कार्यक्षम निघतात. सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वच्छता आणि नीटनेटकेपणा हा त्यांच्या जीवनाच्या सवयीचा एक भाग होऊन जातो. आता ही सवय एवढी चांगली आहे तर आपल्या मुलांना लावायची कशी? आपलं मूल खूपच लहान असेल तर सर्वात चांगली युक्ती म्हणजे रोज सकाळी त्याच्याशी अंथरुणाची घडी घालण्याचा खेळ खेळायचा. चादरीचं एक टोक त्याला धरायला लावायचं आणि ते आपल्या हातात आणून द्यायला लावायचं. परत चादरीचं दोन्ही टोक आपल्या हातात घेऊन उरलेलं टोक परत आणून द्यायला लावायचं. हा खेळ रोज खेळायचा. आणि 1 मिनिट व्हायच्या आत आपण घडी घालतो का आणि आपण घडी घातली तर तुमचं मूल जिंकलं हे अनाऊन्समेंट करून टाका. मग बघा, उठल्या उठल्या रोज मीच जिंकणार या उद्देशानं मूल आनंदाने घडी घालायला लागेल. मूल थोडं मोठं असेल, त्याला समजत असेल तर त्याच्या अंथरुणाला तुम्ही हातच लावू नका. बाकी सर्व घर स्वच्छ आवरून ठेवा. आणि तो परत घरात येईल तर सर्वात खराब आपलंच अंथरुण आहे हे त्याला स्वतःहून जाणवेल आणि तो स्वतःहून अंथरुणाची घडी घालायला सुरुवात करेल. पण तू अंथरुणाची घडी घाल, हा अंथरुणाची घडी घालत नाही असं कधीच म्हणू नका. त्याउलट ज्या वेळेस तो स्वतःहून अंथरुणाची घडी घालेल, आजूबाजूचा पसारा आवरून ठेवेल, तर त्याच्या नकळत बाकीच्यांना सांगा की आमचा मुलगा, आमची मुलगी स्वतःहून अंथरुणाची घडी घालतोय. ही सवय खूप प्रभावी आहे. आणि ही सवय तुम्हाला मुलांना लावता लावता काय अनुभव येतोय व ही सवय स्वतःमध्ये लावायला कोणता अनुभव घेता ते मला नक्की कळवा.